तुम्हाला वाटत असेल की कुठं आलोय, तर बघा टॅक्सी आणि हो बघा कुठं आलोय समजा. हॅलो गाईज, आकाश जमडे ब्लॉग्समध्ये तुमचा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आलो मुंबईला. जरा ते साखरपुड्याची म्हणजे साड्या बिड्या घ्यायच्या आहेत बायकोला म्हणून आलो. हे माणसाला कपडे घ्यायचे आहेत, याला हे घ्यायचं आहेत म्हणून आलो मुंबईला. चला डायरेक्ट आता बघू काय काय पुढं. आज तो शॉपिंग करायला, पण आज सगळं रविवार आहे म्हणून सगळी बहुतेक दुकानं सगळी बंद आहेत. बहुतेक सगळी दुकानं आज बंद आहेत. तर आता आम्ही इशी जातून डायरेक्ट आता आम्ही मुंबादेवीचं दर्शन करायला आलून. तर बरं जवळच आहो. येऊ मुंबादेवीचा यो कलश दिसते बघ, यो कलश. आलो डायरेक्ट आता मुंबादेवीचा दर्शन घेतून जरासा, आणि मग तिशी डायरेक्ट परतीचा मार्ग पकडतो. परत एक साड्यांची दुकानं बघतून जराशी भेटली तर भेटली, नाही तर मग डायरेक्ट घरा. तो मंदिराचा कलश. मुंबादेवीचे दर्शनाला आलो, मुंबादेवी मंदिर दर्शनाला आलो. आता बघते, आता आहे गर्दी नाही, आज रविवार आहे, गर्दी नाही. तर सगळी दुकानं लागली बारीक बारीकशी, सगळी दुकानं आहेत तिकडं बारीक बारीकशी. आता आम्ही आतमध्ये एंट्री करतो. चप्पल आम्ही तिकडं घराला, तर चप्पल बुट्टा तशीच आहे घातलेली. आता तिकडं आणि चालून आता आतमध्ये एंट्री करतो ना. एंट्री केली आता बघूया. पहिल्यांदा आलो मी मुंबादेवीला. बरं आलो मुंबईला तर इथंच होतो जरासा, तर बरं बघून जावा, मुंबादेवीचा दर्शन घेऊन जावा. कारण की आपण मुंबईचा असून आपण पोचलो नाही, एकदा दर्शन नाही घेतलं तर फायदा काय. चला डायरेक्ट आता बघू दर्शन घेतून. मुंबईची मुंबादेवी पहिल्यांदा आलेलो आहे मी. 20 रुपये शंख. मुंबादेवीचं पण दर्शन घेतला मस्त आहे की. गर्दी नव्हती आज, गर्दी नव्हती तेव्हा पहिला आलतो ना, तर लय गर्दी होती. आता लय गर्दी आहे. आज कमी गर्दी आहे, कोणच नव्हतं म्हणजे पब्लिक कमी आहे. रविवार आहे ना त्याचे मुलं. आम्ही आलतो शॉपिंग करायला, तर एकूण दुकानं नाही, सगळी बंद आहेत. सगळी दुकानं बंद आहेत. काय करायचं काही समजत नाही आता ही लास्टची चक्कर, नाही तर डायरेक्ट मग घरात पलतून. फायनली आता आम्ही चाललो घरा, कारण की काहीच नाही आम्हाला भेटला. या पात्या बा पंख्याच्या कधी मोठे. आम्ही आलतो साड्याला, काहीच भेटला नाही आम्हाला. आता बसून वाट बघतून सगळ्या कुर्ला आणि बांद्र्याच्याच लागतात, कारण की आज मेगा ब्लॉक आहे ना. बघू आता पनवेलची वाट बघतो ना मी, पनवेलची कवा लागत. आता आम्ही शॉपिंग करायला चालतो, पण काही नाही झाला, जमला नाही आमचा काम काय. आता चालू गेट टॉप इंडिया बघायला. गेटवेला चालू ही बस, AC बस आहे. बसमध्ये चालून बघू शकता. ही बघ आम्ही दोघंच जण भरल का बाई, तर भरल तशी जाईन. त्याला बाहेर चल बाहेर बस तर ACची हवा घे. आता मस्त आहे की बघतून लय टाईम आहे. मी गेलो तिथं स्टेशनमध्ये, तर आम्ही आता बसलो आणि तिकीट पण काढला. गेट ऑफ इंडियाचा तिकीट काढला आहे 50 रुपये तिघांचं, ऑनलाईन असतं आहे. आणि मस्त AC बस आहेत. आता आम्ही जातो नाही गेट ऑफ इंडियाला बघायला जायचं. आणि तुम्ही जर म्हणजे येत असाल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजच्या मेनला उतरलो ना, डायरेक्ट इथं बस स्टॉप आहे बाजूला, त्याचे तिथे यावं. त्या सगळ्या बस लागतात इथं, बस असताना इथं आहेत. नाही तर टॅक्सीवाला 100-150 रुपये असं कधी पण सांगतात. आणि आपल्या 50 रुपये तिकीट. AC मध्ये चालून बस ऑनलाईन असते, पण बरं आहे 50 रुपयानं. तिघांचं काढलं नाही बघतो, धावते निसता अजून आमचा. एक तिकडून डबल डेकर पण बस आली.
फायनली आम्ही आलो गेट ऑफ इंडियाला. गेट ऑफ इंडियाचा बघू शकता. आणि हो इथं ताज हॉटेल ओबरा आहे. सगळं आहे सगळं कुठलं ते काय हे ताज हॉटेल आहे गेट ऑफ इंडिया. आणि आता आलो पहिले पेट पूजा केली. पहिलं पोट दुखत होता काहीतरी बरं खावायला पाहिजे मग खाला बिला. आता डायरेक्ट इथंशी आलो. आता थोडासा फिरतून जरा आणि मग डायरेक्ट घरा. कारण की आम्ही तिथं थांबलो स्टेशनला ट्रेनची वाट बघत ती 4ची होती. मग बरं इकडे यावं जरासा आलो तर इकडं फिरून जावं. चला आता डायरेक्ट फोटोशूट करतो थोडासा. चला गेट ऑफ इंडिया हे साईडला नुसतं क्रूजला वड्या किती लागल्या बा. बोटी वेटिंग करायचं असेल ना. आता आम्हाला टाईम नाही म्हणून बोटिंग नाही करायला भेटलं. इथं भरती पण कमी आहे. नाही भरती कमी आहे आज. बघ कधीतरी बोटी आहे तिकडे आज. लई बोटी आहेत. म्हणजे काम चालू आहे. बनवत लावला आहे जो गेट ऑफ इंडियाचा म्हणून तर पडदं मारलं आतमध्ये. गेट ऑफ इंडिया बघू शकता असं आहे. गेट ऑफ इंडिया फिरलो आणि डायरेक्ट आता परत आलो स्टेशनला. पण आपले CSTला आलो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला आलो. आता तिशी डायरेक्ट आता घरापासून डायरेक्ट घरचा दर्शन घेतून डायरेक्ट आता घरा बस झाला. आता जमलो जाम. शिराय मेट्रो आलो आतमध्ये. आता तिकीट रिटर्न काढलेलं आहे बोलल्यावर टेन्शन नाही काय. आता जातून घरा. चला गाईज फायनली घरी आलो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे माझ्या अशाच नवीन व्हिडिओ बघायला भेटेन. चला बाय बाय. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.